बकासूर गट क्रमांक 22मध्ये पळाला आणि बकासूरचा पायरा कोण होता काय समजलं नाही आणि आज हलकाच पायरा होता असं वाटते. जाऊ द्या, चला एका पराभवाने बकासूरची कहाणी संपत नाही. गट क्रमांक 22मध्ये बकासूरचा पराभव झाला आहे, पण तू बकासूर हारला म्हणून नाराज होऊ नका. मथुर त्या ठिकाणी आहे, चिक्या आहे, सगळी नामांकित नंदी आहे, त्यांचासुद्धा शर्यत बघा. गट क्रमांक 1 ते 25चे निकाल तुम्हाला सांगतो. गट क्रमांक 1मध्ये अवतार पवार यांचा अर्जुन आणि साहेबराव पळाला. गट क्रमांक 2मध्ये द्वारलीचा हरण्या, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कसा पळतो तो, महान भारत केसरीचा मानकरी आहे तो थारचा. त्याच्यासोबत शिव पळाला. गर्णिकीचा राजाचा डुप्लिकेट. 3 नंबर गटामध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र आणि संग्राम पळाला. 4 आणि 5चा निकाल काय माहीत नाही. 6चा निकाल आहे वाघवाडीकरांचा रोमन, दादा सरकार यांचा रोमन, त्याच्यासोबत वीरा पळाला. 7 नंबर गटामध्ये शिरवळकरांची गाडी पळाली. 8 नंबर गटामध्ये खेड शिवापूरकरांचा गजा आणि राजगडकरांचा शॉटगन बागड पळाला. गट क्रमांक 9मध्ये सोन्या आणि हिराची जोडी पळाली. गट 10मध्ये शिरोडेकरांचा संग्राम आणि मुरुमकरांचा चित्ता पळाला. गट 11मध्ये आसनीकरांचा बाळप्पा आणि फोणशिरसकरांचा राजा पळाला. 12मध्ये नांदेगाव मुळशीचा पिस्तूल पळाला. खूप दिवस तो बैल आजारी होता आणि त्या आजारपणातून आज बाहेर आला. बैलांना पण आजार होत आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये. ऊन किती लागतं, किती बैलांचं निधनसुद्धा झालं आहे. किती बैल या बैलगाडा शरीरक्षेत्रामध्ये उन्हाळ्यात खूप मृत्यूसुद्धा पावलेले आहेत. 13 नंबरमध्ये एक मोठी गाडी फॉल झाली. रायना सावकारची गाडी 13 नंबर गटात फॉल झाली. एवढी मोठी टॉपची गाडी फॉल झाली, चेष्टा नाही. गाडीनं स्पीड असलं पकडलेलं, पब्लिकनं गाडी पळाली पण गाडी फॉल झाली. आणि त्याच गटात निकाल घेतला आहे सरपंच आणि चेंडू या गाडीने घेतला आहे निकाल. 14मध्ये सामना झाला आहे तास क्रमांक 4 आणि 5मध्ये. 15मध्ये येडा रायना आणि 11 सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र. 16चा निकाल. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये वारंवार या गाडीचं मी नाव घेतो यावरून. सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज देवाबाई आणि लाल बादशाह ही गाडी काय पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ही गाडी किशोर ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. बघूया कशा पद्धतीनं ही गाडी जी आहे ती सेमीसाठी होते. हिला की फोन किती वाजता जायचे बघ. गट क्रमांक 17चा निकाल. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी चित्ता आणि पिस्टन ही गाडी. गट क्रमांक 17चा निकाल. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी नवनाथ शेठ जगदाळे यांचा आणि तसेच आगाशिवनगर यांचा. पुष्यगावचा 1 नंबरचा मानकरी असेला आदत लक्षा पळाला आणि लक्षासोबत कराड विंगकरांचा सर्जा पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. गाडी म्हणावाशी पळाली नाही, सेमीला सांगू शकत नाही काय होईल सांग. गाडी स्पीड नाही लागलं. भैया ड्रायव्हर बांबवडेकर या गाडीवरती होते, हिंदकेसरी ड्रायव्हरती आहेत. गट क्रमांक 18चा निकाल. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी पिस्टन आणि चित्ता ही गाडी सेमीसाठी पात्र रोहित ड्रायव्हर यांनी गेलेली आहे. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी पुनावळेकरांचा राजा पळाला, लारा पळाला आणि त्याच्यासोबत सर्जा पळाला. मोरगावचे हनु ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 20चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी संग्राम आणि तेजा 64 ही गाडी सेमीसाठी पात्र केली. अहिरेकरांच्या ड्रायव्हर नाही अहिरेकरांच्या नाही तेजा 64 आणि संग्राम ही गाडी सेमीसाठी पात्र. ड्रायव्हरचं नाव काय माहीत नाही. गट क्रमांक 21चा निकाल. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी गोट्या पैलवान यांचा काडतूस पळाला आणि अहिरेकरांचा राजा पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. 22मध्ये एक मोठी लढत नव्हती. बकासूरची गाडी गटालाच फॉल. कोण होता पायरा कमेंट्समध्ये सांगू शकताय. कुठला आनंदी आहे. गाडीवरती ड्रायव्हर ते बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड. काळ्या मातीला बकासूर पळत नाही असं वाटतंय. गाड्या फॉल होत आहेत. बऱ्याच वेळा असं झाले बकासूरसोबत. काळ्या मातीच्या रानाला आता बकासूर काय झाले, बकासूरला काय कळलं झाले. एक माळ रानाला काटणारा बकासूर पळतोय सप्पईमध्ये, परंतु काळ्या मातीचं रान लागले की बकासूरचं थोडंसं काय गाड्या फॉल होत आहेत असं दिसतंय. काशिगावमध्ये सुद्धा तसं झालं आहे, तुम्ही बघितले आणि बऱ्याच ठिकाणी सुद्धा असं दिसतंय. बकासूर हारला आहे 22 नंबर गटामध्ये. 23 नंबर गटामध्ये कारोंडेकरांचा चिक्या आणि अजित शेठ यांचा चिक्या, कारोंडेकरांचा चिक्या आणि बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केली 8 ड्रायव्हर तामखडा यांनी. 24-25 निकाल बाकी आहे. मथुर
कुठल्या गटात पळतो आहे, 29-30मध्ये पळतो आहे का काय, एलियनसुद्धा पळतो आहे का काय, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओच्या तिथे खाली हाय पे बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा.